हा, तर आजच्या स्टोरीचं नाव आहे गर्विष्ठ उंट. उंट म्हणजे कॅमल. हा, नंदनवनात एक उंट राहत होता. तो खूप गर्विष्ठ होता. दुसऱ्यांची चेष्टा करायला ना त्याला खूप मजा येत असे. चेष्टा म्हणजे अशी गंमत करायला, तू असा तू तसा. गंमतपेक्षा गंमतही नसते ती, असं एक कुणाला तरी म्हणायचं, काहीतरी चुका काढत राहायच्या, खूप आनंद मिळत असे. तो नेहमी दुसऱ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची शारीरिक रचना पाहून ना त्याची चेष्टा करत असे. तो पक्षी असा, तो माकड असा, तो उंट असा, असं कुणाला काहीही म्हणायचा. तो चुहा तसा. म्हशीला तो म्हणाला, तू तर नक्कीच देवाबरोबर काहीतरी आगाऊपणा केला असेल, त्यामुळे तुला असे काळेकुट्ट बनवले आणि तुझे वाकडे तिकडे शिंग तुला अजूनच विद्रूप बनवतात. डोळे तर बघ कसे आहे तुझे, असा तो म्हशीला म्हणतो. म्हशी म्हणजे आपली कॅमल नाही रे, उंट म्हणजे कॅमल. म्हैस म्हणजे आपला हा बफेलो. हा, माकडाला तो म्हणाला, तू तर तुझ्या कुठल्या तरी पापामुळेच माणूस बनता बनता राहिलास. माकडाला म्हणतो, तू काहीतरी पाप केलं, नाही तर तू माणूस बनता बनता राहून गेला. असे वाटते की देवाने तुला अक्कल द्यायला कमी पडला, म्हणून तुला माकड बनून जंगलात पाठवून दिले. मोराला तो म्हणाला, तुझ्या पायामुळे तुझी सगळी सुंदरताच गेली रे. तो हत्तीला चिडवत म्हणाला, तू तर वाटोळा दिसतोय, देवाने तुला चेष्टेत बनवले असेल, बघ तुझे शरीर किती मोठे आहे आणि शेपटी इतकी छोटीशी. शरीर म्हणजे बॉडी बघ किती मोठी आहे म्हणते, हत्तीला म्हणतो. आणि तुझी शेपूट बघ म्हणते किती छोटीशी आहे, टेल. तुझे डोळे बघ किती छोटेसे आहे आणि कान बघ किती मोठे आहे म्हणते. तो उंट म्हणतो त्याला, हत्तीला. तो पोपटाला म्हणाला, तुला वाकडी आणि लाल रंगाची चोच देऊन देवाने नक्कीच तुझ्यासोबत चेष्टा केली आहे, काहीतरी गंमत म्हणून तुला असं बनवलंय. उंट नेहमी सगळ्या प्राण्यांची चेष्टा करायचा. एकदा त्या उंटाची भेट एका कोल्हीनिशी झाली. हा, ती खूप हुशार होती आणि फटकळ उत्तर देणारी होती. ती काय कोणाचं ऐकून घेत नसे, चतुर होती ती. ती खरे खरे बोलायची आणि कधीच कशाला घाबरायची नाही. तर उंट तिच्याबद्दल बोलणार तेवढ्यात तिनेच सुरू केलं, अरे उंटा, तू इतरांबद्दल इतके उलटे सुलटे बोलण्याची वाईट सवय जरा सोडूनच दे. हा, जरा स्वतःचे तोंड बघ, लांब मान बघ, दगडासारखे डोळे बघ. उंटाचे डोळे ना असे दगडासारखे असते, स्टोनसारखे असे. हा, नेहमी पिवळे पिवळे तुझे दात बघ, मोठे मोठे. त्यांचे दात ना असे पिवळे पिवळे असते, मोठे मोठे, येल्लो कलर. आणि वाकडे तिकडे तुझे पाय बघ. तुझे पाय कसे असतात, उंटाचे असे वाकडे तिकडे असतात, स्ट्रेट नसतात. अरे फक्त बाकीच्या प्राण्यांमध्ये फक्त एक तरी कमी आहे म्हणते, तुझ्यामध्ये तर तू पूर्णपणे कम्प्लिटली तू सगळ्या गोष्टीमध्ये चुकलेला आहेस म्हणते. ॲक्च्युली देवाने तर तुझी गंमत केली आहे, तुझी चेष्टा केली आहे म्हणते. बहुतेक देवाने तर तुला मुद्दामच असे बनवले आहे म्हणते. खरे खरे बोलले ऐकून ना उंटाला खूपच लाज वाटली. तो गुपचूप तिथून निघून गेला. त्यानंतर त्याने काय केलं, दुसऱ्यांची चेष्टा करण्याची सवय बंद केली. असं असतं. म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, काय कळलं तुला स्टोरीतनं? कोणाची चेष्टा नाही करायची. पहिले स्वतःकडे बघायचं, आपण कसं आहे. पण त्याचं कसं होतं, पूर्ण बॉडी मग तरी घाण म्हणजे सगळं व्यवस्थित नव्हतं ना, त्याचं परफेक्ट नव्हतं ना, तरी तो दुसऱ्यांच्या ब्रश नाही करतो. बाकीच्या किती वाईट दात, बाकीचे ॲनिमल काही ब्रश नाही करत, पण प्रत्येकाचं असतं काही ना काही, म्हणून काय असं म्हणायचं नाही. ओके, बाय. थँक्यू, बाय बाय.